नमस्कार, आपण पाहत आहात पंढरी संचार न्यूज चॅनल। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली। सकाळपासूनच दोन्ही आघाड्यांमध्ये तिकीट वाटपात गोंधळ, नाराजी आणि अंतर्गत कलह स्पष्ट दिसून आला। अनेक निष्ठावंत आणि स्वतःच्या जोरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पत्ते कट होत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने विविध पक्षात नाराजीचे वातावरण होते। दरम्यान आदल्या दिवशी उशिरा झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय रंगमंच तापला। अभिजित पाटील यांनी पक्ष आदेश व इतर पक्षांचा दबाव यामुळे शेवटच्या क्षणी आघाडी स्थापन केल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली। ही आघाडी खरोखर लढाईसाठी की दबाव तंत्रासाठी यावर मात्र शहरात तर्कवितर्काला उधाण आले आहे। गेल्या 2 महिन्यांपासून नगराध्यक्ष पदासाठी जोरदार प्रयत्न करणारे नागेश काका भोसले यांनी अखेरच्या क्षणी माघार घेऊन भागीरथ भालके यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या युटर्नमुळे भालके गटाला मोठी बळकटी लाभल्याचे मानले जात आहे। भाजपाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर दुपारपर्यंत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता। शेवटच्या क्षणी श्यामला लक्ष्मण शिरसट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। भाजपाकडून ओबीसी कार्ड खेळल्याची चर्चा दिवसभर शहरभर पसरली। यामुळे नगराध्यक्ष पदासाठी मुख्य सामना श्यामल लक्ष्मण शिरसट भाजप विरोधी प्रणिता भागीरथ भालके तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा रंगणार आहे। त्याचबरोबर भागीरथ भालके यांचे विश्वासू राहुल साबळे यांच्या पत्नी सारिका राहुल साबळे यांनी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन पॅनलकडून स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने समीकरणांमध्ये आणखी कलाटणी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। परिचारक गटांकडून पापरकर यांना तिकीट मिळाल्याने निष्ठावंतांना मान मिळाल्याचे बोलले जात आहे। अर्जाच्या अंतिम दिवशी झालेल्या या एकापेक्षा एक नाट्यमय घडामोडींमुळे पंढरपूरमधील नगरपालिका निवडणूक चुरशीची आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली होणार असल्याचे चित्र दिसत आहे। यासारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।